नमस्कार, मी ऋषी करात मित्रांनो. CTET म्हणजेच आपण त्याला सेंट्रल टीचर इजिबिलिटी टेस्ट म्हणतो. ह्या CTETचा ऑनलाईन फॉर्म तुम्ही भरला असाल आणि ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर तुमच्या फॉर्ममध्ये काही चुकलं असेल तर तो फॉर्म तुम्ही दुरुस्त करू शकता. म्हणजेच काय तर CTETचा करेक्शन विंडो हा ओपन झालेला आहे. मी अगोदरही सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं. जर तुमच्या फॉर्ममध्ये काही चुकलं असेल तर ते तुम्ही ऑनलाईन परत दुरुस्त करू शकता. आता ते चुकलेलं कशाप्रकारे दुरुस्त करायचं याची A to Z माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा. आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो. जर तुम्हाला काही विचारायचं असलं तर व्हिडिओला कमेंट करा की व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचा ग्रुप दिला आहे, त्यावरती तुम्ही अजूनही जॉईन झाला नसाल तर त्यावरती जॉईन व्हा. त्यावरती डायरेक्टली तुम्ही आमच्याशी बोलू शकता किंवा तुमचे कोणतेही जरी प्रश्न असले या संदर्भातील ते तुम्ही आम्हाला विचारू शकता. नक्कीच आमची टीम तुम्हाला त्वरित प्रतिसाद देईल. चला तर या ठिकाणी कशाप्रकारे करेक्शन करायचं आहे बघूयात. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण बघणार आहोत CTETचं फॉर्म कशाप्रकारे एडिट करायचं. आता बघू शकता या ठिकाणी सेंट्रल टीचर इजिबिलिटी टेस्ट CTETची ऑफिशियल वेबसाईट आहे. त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली. आता तुम्हाला एक पब्लिक नोटीस आलेली आहे की बुवा तुमचा एडिट विंडो किंवा करेक्शन तुम्ही कुठून कुठपर्यंत करू शकता, किती दिवसामध्ये करायचं. इथे बघा पब्लिक विंडो दिसतोय, पब्लिक नोटीस, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक PDF येईल. ही PDF या ठिकाणी बघू शकता. मी व्यवस्थित एकदा PDF तुम्हाला दाखवतो, झूम करून घेतो. ही PDF आलेली आहे बघा. या ठिकाणी सार्वजनिक सूचना म्हणून तुम्हाला पब्लिक नोटीस म्हणून या ठिकाणी तुम्ही बघू शकता. तुमचा ऑनलाईन फॉर्म दुरुस्त करण्यासाठी तुम्हाला 8/4/2024 ते 12/4/2024 याच कालावधीमध्ये करायचं आहे. त्या ठिकाणी मग तुम्ही काय काय दुरुस्त करू शकता. उमेदवार आपला विवरण, तुमचं नाव वगैरे, पाठ्यक्रम तुम्ही जे टाकलेले एज्युकेशन वगैरे आणि परीक्षा शहर एक्झाम सिटी एवढेच तुम्ही चेंज करू शकता. एवढं या ठिकाणी सांगण्यात आलं. आता हे चेंज कशाप्रकारे करायचं ते बघायचं. खाली यायचं वेबसाईटच्या करेक्शन विंडो, यावरती तुम्हाला क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता साईट मित्रांनो एकदम स्लो चालते, कारण खूप साऱ्या विद्यार्थ्यांचं फॉर्म या ठिकाणी चुकलेलं आहे किंवा काही त्यामध्ये अडथळा आलेला आहे. या ठिकाणी बघू शकता तुमचं ॲप्लिकेशन नंबर टाकायचा जो प्रिंटवरती असेल, पासवर्ड जो तुम्ही क्रिएट केला असाल आणि कॅप्चा कोड टाकून साइन इन करून टाकायचा. ॲप्लिकेशन पासवर्ड आणि व्यवस्थित या ठिकाणी तुम्हाला साइन इन करून घ्यायचं. तर मी या ठिकाणी साइन इन करतो. साइन इन केल्यानंतर या ठिकाणी बघू शकता सर्व प्रोसेस आपल्या कंप्लीट आहे. रजिस्ट्रेशन कंप्लीट आहे, ॲप्लिकेशन फी वगैरे. आता खाली बघा या ठिकाणी तुम्ही बघू शकता करेक्शन इन ॲप्लिकेशन फॉर्म असा एक पर्याय आलेला आहे, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता तुमचं करेक्शन आहे, ॲप्लिकेशन वगैरे, तुमचं नाव वगैरे दाखवलं जाईल आणि कन्फर्म करा म्हणून या ठिकाणी तुम्हाला विचारतील. करेक्शन इन ॲप्लिकेशन फॉर्मवर परत क्लिक करा. आता तुम्ही जो ईमेल ID दिला आहे, जो मोबाईल नंबर दिला आहे फॉर्म भरताना, त्या फॉर्मवर तुमचा OTP आलेला आहे. तो OTP या ठिकाणी टाकायचा आहे इंटर वन टाईम पासवर्डमध्ये आणि व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. तर मी व्हेरीफाय करतो. आता आपला फायनल सबमिट या ठिकाणी इनकम्प्लीट आहे. म्हणजेच काय तर आपला फॉर्म या ठिकाणी अनलॉक झालेला आहे. अनलॉक झाल्यानंतर आता या ठिकाणी काय करायचं, आपल्याला दुरुस्ती करायची. आता तुम्ही या ठिकाणी काय काय यामध्ये दुरुस्त करू शकता, तर कॉन्टॅक्ट डिटेल्सवर जर तुम्ही क्लिक केलं तर यामध्ये तुम्ही काही दुरुस्त करू शकत नाही. ना तुमचा ॲड्रेस दुरुस्त करू शकता, ना या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर, ना तुमचा ईमेल ID. 2 नंबरचा पर्याय पर्सनल डिटेल्स, तुमची वैयक्तिक माहिती तुम्ही तुमचं स्वतःचं नाव दुरुस्त करू शकता. तुमची डेट ऑफ बर्थ जर चुकली असेल तर तीसुद्धा या ठिकाणी दुरुस्त करू शकता. जी चुकली असेल ती डायरेक्टली या ठिकाणी तुम्हाला नवीन जी असेल ती टाकून द्या. समजा तुमचं जेंडर चुकलं आहे ते सुद्धा या ठिकाणी दुरुस्त करा. समजा तुमचं वडिलांचं नाव टाकण्यात चुकलं, आईचं नाव टाकण्यात चुकलं आहे, नंतर तुमची नॅशनॅलिटी चुकली किंवा कॅटेगरी सिलेक्ट करताना चुकली, यापैकी काही जरी चुकलं किंवा तुम्ही अपंग आहात आणि या ठिकाणी नो झालं आहे तुमच्याकडून, ते सुद्धा तुम्ही दुरुस्त करू शकता. या पद्धतीने तुम्हाला काय जे चुकलं आहे ते व्यवस्थित दुरुस्त करून घ्यायचं आहे. दुरुस्त केल्यानंतर खाली या कॅपचा कोड दिला आहे सिक्युरिटी पिन, हा सिक्युरिटी पिन या ठिकाणी टाकून सेव्ह अँड नेक्स्ट ऑप्शनवरती तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं. तर या ठिकाणी सर्व इन्फॉर्मेशन मी सेव्ह करून घेतो. सेव्ह केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आता आपली पर्सनल डिटेल्स आपण सेव्ह केलेली आहे. आता आपले आलेले अप्लाय फॉर एक्झामिनेशन CTE डिटेल्स या ठिकाणी बघू शकता. तुमचे बोथ पेपर निवडायचे असेल तर दोन्ही पेपर निवडून घ्या. तुमच्या पेपर 1ची लँग्वेज काय, लँग्वेज 2 काय, कोणती जरी लँग्वेज चुकली असेल तर या ठिकाणी तुम्ही दुरुस्त करून घ्या. लँग्वेज 2 समजा तुम्हाला हिंदी नाही पाहिजे, दुसरी पाहिजे, तीसुद्धा दुरुस्त करून घ्या. नंतर मग बघा
1 ते 5 पर्यंत तुमचा सब्जेक्ट कोड या ठिकाणी कोड टाकण्यात चुकलेला आहे एज्युकेशन कोडचा, किंवा मग तुमचा 6 ते 8 पर्यंत एज्युकेशन कोड टाकण्यात या ठिकाणी चुकलेला आहे, तर तो सुद्धा या ठिकाणी तुम्ही दुरुस्त करू शकता. नंतर बघू शकता पेपर 2 तुम्हाला या ठिकाणी सोशल सायन्स आहे की मॅथमॅटिक्स ते तुमच्याकडून टाकण्यात चुकलं ते सुद्धा या ठिकाणी दुरुस्त करू शकता. क्वालिफिकेशन एक्झाम तुमचं डिप्लोमा इन एज्युकेशन आहे पण तुमच्याकडून डिग्री इन एज्युकेशन झालं आहे ते दुरुस्त करून घ्या, किंवा तुमचं डिग्री इन एज्युकेशन आहे तुमच्याकडून डिप्लोमा इन एज्युकेशन आलं आहे ते सुद्धा या ठिकाणी तुम्ही दुरुस्त करू शकता. तुमचं जे या ठिकाणी दुरुस्त करायचं आहे नंतर एक्झाम सिटीसुद्धा या ठिकाणी चेंज करू शकता, त्या पण चेंज करून घ्या. असेल चेंज करायचं नसेल तर खाली या सिक्युरिटी पिन दिला आहे, सिक्युरिटी पिन टाका आणि सेव्ह अँड नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करा. आता ही वेबसाईट एकदम स्लो चालते मित्रांनो. सर्व आपले जे मित्र आहेत त्यांचे काहीचे फॉर्म चुकले त्यामुळे सर्व एकदाच ओपन करताय त्यामुळे स्लो चालेल. आता क्वालिफिकेशन, आता पास्ट क्वालिफिकेशन तुमचं या अगोदर झालेलं आहे ते टाकण्यात चुकलं आहे, तुम्ही पास आहे की ते टाकण्यात चुकलं आहे. नंतर इयर ऑफ पासिंग टाकण्यात चुकलं ते दुरुस्त करून घ्या. कोर्स तुमचा टाकण्यात चुकलं आहे किंवा स्ट्रीम टाकण्यात चुकलं ते दुरुस्त करून घ्या. तुमची युनिव्हर्सिटी निवडण्यात चुकली आहे, तुमचा रिझल्ट पास आहे की ॲपियर आहे ते टाकण्यात चुकलं आहे, इन्स्टिट्यूटचा पिनकोड चुकला आहे, काही जे चुकलं आहे ते दुरुस्त करा व्यवस्थित आणि दुरुस्त करून हा कॅप्चा कोड टाकून या ठिकाणी तुम्हाला सेव्ह करायचा. आता अपलोड फोटोग्राफ अँड सिग्नेचर यावरती क्लिक करा. तुमचा फोटोग्राफ अपलोड करण्यात जर चुकला असेल, तुमची साईन चुकली असेल, फोटो तुमचा JPG फॉर्मॅटमध्ये 10 ते 200 KB दरम्यान तो अपलोड करण्यात चुकला असेल तो दुरुस्त करून घ्या. समोर या ठिकाणी तुम्ही चेकआउट करू शकता. सिग्नेचर चुकली, सिग्नेचर 4 ते 30 KB दरम्यान चूज फाईलवरती क्लिक करा, तुमची सिग्नेचर अपलोड करा. परत या ठिकाणी चेक करून घ्या तुमचेच सिग्नेचर आणि तुमचाच फोटोग्राफ अपलोड झाला आहे का, तर व्यवस्थित बघून घ्या आणि सेव्ह अँड नेक्स्टवरती क्लिक करा. तर आपण सर्व बरोबर आहे. या ठिकाणी खाली बघू शकता अशा पद्धतीने तुम्ही तुमचं फॉर्म या ठिकाणी तुम्हाला प्रिव्ह्यू आलेला आहे, एकदा व्यवस्थित चेकआउट करून घ्या. चेकआउट केल्यानंतर कॉलेज वगैरे व्यवस्थित आहे का, तुमचं नाव, कॉन्टॅक्ट नंबर, नंतर तुमचा ॲड्रेस वगैरे व्यवस्थित आहे का एकदा बघून घ्यायचं आहे आणि खाली घ्या. फॉर्मचा प्रिव्ह्यू आलेला आहे, तुमचं नाव व्यवस्थित आलं आहे का आता चेक करा. फादर नेम आलं आहे का व्यवस्थित, मदर नेम, डेट ऑफ बर्थ, तुमची पर्सनल डिसॅबिलिटी वगैरे काही असेल, एक्झामिनेशन सेंटर, जेंडर, कॅटेगरी, अप्लाय फॉर, कॉन्टॅक्ट वगैरे सर्व चेक करा. बरोबर असेल तर टिक करा. कन्सल्ट आला आहे, आय ॲग्री करायचं आहे आणि फायनल सबमिटवरती क्लिक करा. इथे आर यू शुअर विचारेल तर यस यावरती क्लिक करा. आता फॉर्म आपला करेक्शन झालेलं आहे. या पद्धतीने मित्रांनो तुम्ही तुमच्या फॉर्ममध्ये दुरुस्ती करू शकता. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन व्हिडिओत नवीन माहितीसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.